तर काशी यात्रेचा व्हिडिओचा हा तिसरा पार्ट आहे। पार्ट 1, 2 पाहण्यासाठी आय बटनवर क्लिक करू शकता। तसेच त्यामध्ये प्लेलिस्ट पण दिलेली आहे, तर ती प्लेलिस्ट प्ले करून तुम्ही सगळे व्हिडिओ क्रमाने बघू शकता। अशा प्रकारे घड्याळ कुठे आहे, घड्याळात दिसतो ना, हां दिसते। अशा प्रकारे 5 मिनटं आपण वेळेच्या आधी गाडीतून उतरलेलो हां आधी खाली कोणी कोणकडं पळा ना, अजून बाकीची माग आहे, अजिबात करा पडायचं नाही का, अजिबात अजून बाकीची माग आहे, तर ही काढली इकडे हो, त्या बाजूने बाहेर पडायचं का आपल्याला, चला पुढं। तर आता कोणत्या बाजूने बाहेर पडायचं थांबायचं ना, इकडे थांबायचं हा काय ये पटना बक्सर में ना, हाँ बक्सर जाएगी। रस्ताच मेळ लागा नाही, कोणाला कोणासोबत जायचं, कुठं जायचं, कोणत्या दिशेने जायचं कोणालाच माहीत नाही। फक्त पिशव्या घेऊन सगळे निघाले जातात, कुणीकडे जायचं कोणाला माहीत नाही। बघूया कुणीकडे जायचं, आधी ठरवूया, बघूया। अशा प्रकारे आपण मुघल सराय म्हणजेच पंडित दीनदयाळ उपाध्याय रेल्वे स्टेशनला उतरलो। त्याच्यानंतर ऑटो केला आहे आपल्याला जिथपर्यंत जायचं आहे ते स्वामीनारायण मठपर्यंत, स्वामीनारायण आश्रमपर्यंत। तर आता आपण चाललो आहे ऑटोमध्ये, कोणत्या रस्त्यात चाललो आहे काही माहीत नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्रीचे 11:30 वाजून गेलेले आहेत आणि सगळ्या एकाच लोकेशनसाठी रेल्वे स्टेशनवरच्या सगळे ऑटो सुटलेले आहेत। काही ऑटोमध्ये 5 जण बसलेत, काही ऑटोमध्ये 6 जण बसलेत। तर असं अजून एक 10-15 मिनटं लागतील पोहोचायला रूमवरती, बघूया तिथं जाऊन की काय अवस्था आहे। तर आता आपण गंगा नदीच्या अशा पुलावरती आहे, जो ब्रिटिशांनी बांधला आहे। आणि या पुलाचं असं वैशिष्ट्य आहे की आता आपण वरती आता या सिमेंटच्या रस्त्याने चाललो आहे, पण याच्या खालूनच रेल्वे लाईन केलेली आहे, ती पण इलेक्ट्रिक। तर पुलाच्या पुढं लाईटिंग जबरदस्त केलेली आहे। इकडं त्याच्या बाजूला पाणी दिसतंय, तर माहीत नाही कॅमेरा किती पकडू शकतो, पण या रिलिंगच्या पलीकडे बघा इथं। आता आपण आलो मेन पुलावरती, इथून खाली पाणी दिसतंय बघा, सगळ्या लाईटिंगचं रिफ्लेक्शन खाली पडलेलं आहे पाण्यात, ते रिफ्लेक्ट होत आहे आणि ते दिसतंय। आज तो स्टीलचा पूल आहे, ते खालून रेल्वे वरून आपला रस्ता आहे, तो पण जबरदस्त मोठा आहे। झाला पुलाच्या एक्सपान्शन जॉईंटमुळं रस्त्याची लईच हातात केलेली नुसती उड्या मारते गाडी, जाड 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 जाड। लाईटिंग फुल केली, लाईटिंग करण्यात कसलीच कसर नाही, आणि पिकअप कसं ना नदीमध्ये बोटी पण दिसतात तिथून, पण अंधार जास्त आहे, कॅमेऱ्यात नाही दिसू शकत, नजरेला समजतंय की इथं बोटी आहेत ना। असो, सकाळी आपण इकडे येणारच यायचं, तर दिवसा ढवळ्याचं दृश्य जरा चांगलं दिसू शकेल। तर पार्ट 3 इथं संपला असं मी जाहीर करतो। पार्ट 4साठी या ठिकाणी क्लिक करा, पार्ट 2साठी इथं क्लिक करा।